जैतापूर राजापूर तालुक्यातील त्या ठिकाणच्या काही महिला वाळू उपसा करत होत्या आणि त्याची तक्रार काही मंडळींनी जिल्हाधिकारी अगदी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत केली। आणि त्यानंतर लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत यांनी आपली जी रोखठोक भूमिका मांडली की त्यामध्ये जनतेच्या बाजूने मी आहे आणि जरी वाळू उपसा करत असले तर दंडात्मक कारवाई काय जी होईल ती मी भरण्यास तयार आहे। आणि त्यानंतर जे काही राजकीय वादळ उठलं आणि त्यामध्ये आमदार भैया सामंतांना वरती टीका करण्यात आली। दरम्यानच्या काळात आमदार सामंतांच्या समर्थकांनी सुद्धा फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती भैया सामंतांची उपयुक्तता त्या मतदारसंघात किती आहे त्याच्या पण काही पोस्ट केल्या। पण ह्या सगळ्या घडामोडी पाहता खरोखरच भैया सामंत चुकले का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे। कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या घरकुलांसाठी 5 ब्रास मोफत वाळू द्यावी हे राज्य शासनाने घेतलेला निर्णय होता। आणि ज्यांनी वाळूचे उपसा करण्याचे ठेके घेतलेत त्या मंडळींनी ज्या ठिकाणी शासनाने रॉयल्टी भरून ज्या मंडळींनी वाळू उपसाचे ठेके घेतलेत त्यांच्याकडून 5 ब्रास मोफत वाळू घरकुलाला द्यावी असं शासनाचं परिपत्रक आहे। आता ड्रेझरनी काढणारे 5-6 गट आहेत आणि त्याचे डेपो आहेत। खेडला आहे, चिपळूणला आहे, रत्नागिरीला आहे आणि त्या डेपोमधून घरकुलाला वाळू घेऊन जायची। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 17,000 घरकुलांचं बांधकाम करायचं अशी आकडेवारी होती। आता 5 ब्रास वाळू घेऊन जायला लांजा राजापूरच्या लोकांना शक्य आहे का ते? डेपो रत्नागिरी चिपळूण डेपो लांजा राजापूरमधल्या मंडळींना ज्यांना घरकुल बांधायचं त्यांना तिथून नेणं शक्य नाही आहे। मग कुठंतरी नदीच्या पात्रात आलेली वाळू असेल त्या खाडीच्या पात्रात आलेली वाळू असेल आणि ती घेऊन जाऊन आपलं पावसाळ्यापूर्वी घर जर दुरुस्त करायचं असेल तर शासनाचा नियम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शासनाने त्या ठिकाणी उपलब्धता करून न दिल्याने त्या मंडळींनी घेतलेला निर्णय ह्याच्यामध्ये चुकी बरोबर याचा सर्वश्रुत जनता ठरवेल। पण आता राजापूर तालुक्याचा विचार केला तर मध्यंतरीच्या वादळामध्ये साधारणपणे राजापूरच्या जवळजवळ 61% घरांचं नुकसान झालं। त्याचबरोबर 4 दुकानांचं नुकसान झालं, काही गोठ्यांचं नुकसान झालं। आता पावसाळा तोंडावर आला आहे, पावसाचा हंगाम हा दरवर्षी कमी होत चालला आहे। म्हणजे 15 जून नंतर पाऊस पडतो असं म्हणायचे पण आता तो कालावधी कमी होत चालला आहे। कधी पाऊस येतो कधी पाऊस जातो। मग त्या मंडळींनी आपली अंशतः घरांचं जे काही नुकसान झालं आहे त्याकरता तिथली वाळू घेऊन गेले, त्याबद्दलची झालेली तक्रार आणि त्या तक्रारीनंतर राज्य शासनाच्या महसूल मंत्र्यांनी मांडलेली भूमिका ह्यामध्ये सारासार विचार केला तर त्या मंडळींनी आपल्या घरकुलापुरती वाळू घर दुरुस्ती करता वाळू नेली तर त्याच्यामध्ये त्यांची काय चूक? आणि जनहिताचा विचार करता त्या मंडळींच्या मागे जर तिथले स्थानिक आमदार भैया सामंत उभे राहिले असतील तर त्याचा इतका मोठ्या प्रमाणात गवागवा करण्याचं सुद्धा काय कारण असा संतप्त सवाल आता रत्नागिरी जिल्ह्यातनं उमटू लागला आहे। त्यामुळे एकंदरीत सारासार विचार केला तर आमदारांचं त्यामध्ये सामंतांचं काय चुकलं? पण दुसरा विषय की ज्या ठिकाणी डेपो नाही आहेत त्या ठिकाणी नदीतली वाळू काढायची, खाडीतली वाळू काढायची यासाठी राज्य शासनाने तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली समिती निमंत्रण करता निर्णय घेतला। आता त्या समितीमध्ये तो निर्णय घ्यायचा, मग कुठेतरी गटाला ती वाळू काढायला द्यायची। पण हे साऱ्या कारवाई करताना पर्यावरणाची मंजुरी मिळत नाही आहे, त्या मोठ्या अडचणी आहेत त्या कोणी दूर करायच्या। मग अशा सारासार सगळ्या गोष्टींचा विचार केला तर घरकुलाच्या बांधकामासाठी किंवा स्वतःच्या घराचा पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्त करण्यासाठी जर काही महिला तिथल्याच राहणाऱ्या त्या नदीतल्या वगैरे वाळू काढून घेऊन जात असतील तर त्यांची काय चूक? आणि त्या भूमिकेला त्या सर्वसामान्य जनतेच्या मागे जर स्थानिक आमदार किरण भैया सामंत उभे राहिले तर त्यांची काय चूक? मग हे सगळा सारासार विचार केला तर नेमकं आमदार भैया सामंतांची कायची चूक असाच प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये विचारला जातोय। टाइम डिजिटल करता किशोर मोरसो, यश मयेकर, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।